नाते जुळवणाऱ्या जमजमच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. सोलापूर शहराला मिळाला नवा आदर्श. सोलापूर विवाहबाह्य नाती आणि तुटलेल्या कुटुंबांच्या आजच्या काळात जमजम सामाजिक संस्था आणि शिवसेना नेते रजाक मालक मुजावर यांनी सोलापुरात एक नवा आदर्श घालून दिला आहे. सहारा मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित केलेल्या फ्री रिश्तों का महाजलसा या अनोख्या वधूवर परिचय मेळाव्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजातील गरजू आणि योग्य वधूवरांना एकाच छताखाली आणून त्यांना जीवनसाथी शोधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरला. विवाह जुळवण्याच्या पवित्र कार्याला सामाजिक जबाबदारीची जोड देत रजाक मालक मुजावर यांनी केवळ एक मेळावा आयोजित केला नाही, तर अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. रॉयल रिश्ता मॅरेज ब्युरोने या कार्याला मोलाचे सहकार्य केले. या सोहळ्याला शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण, आयाज शेख, असलम शेख, मुन्ना शेख, अशफाक शेख, जुनेद चादा, शकील मुंडेवाडी, शिवानंद कट्टीमणी, फारुख सय्यद, वाहिद शेख, अखिल शेख यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली. या उपस्थितीने समाजातील चांगल्या कामाला मिळणारा पाठिंबा अधोरेखित झाला. या मेळाव्यामुळे अनेकांचे जीवन मार्गी लागले असून रजाक मालक मुजावर यांच्या दूरदृष्टीचे आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केले आहे. जमजम संस्थेने सिद्ध केले की गरजूंना मदत करण्याची खरी इच्छाशक्ती असेल तर समाजकार्य ही केवळ औपचारिकता न राहता एक क्रांती बनू शकते. आज जमजम सामाजिक संस्था आणि आमचे मित्र, आमचे जवळचे मित्र रजाक मालक मुजावर यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी वधूवर सूचक मेळावा या ठिकाणी आयोजन करण्यात आला होता. आणि या मेळाव्यासाठी एवढी मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली दिसली मला. आणि त्याचबरोबर म्हणजे अशा मेळाव्यासाठी दुसरीकडे चार्ज द्यावा लागतो, पण या ठिकाणी हा मेळावा कंप्लीट फ्री, म्हणजे कुठलेही शुल्क न घेता या ठिकाणी याचं आयोजन केलं हे खरंच कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे रजाक मालकांचं जेव्हापासून माझी ओळख झालेली आहे तेव्हापासून मी त्यांना बघत असतो की वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात ते नेहमी अग्रेसर असतात. म्हणजे परिसरातील पाण्यामुळं झालेला त्रास असू द्या किंवा कुठल्या दवाखान्याचं काम असू द्या, पोलीस स्टेशनचं काम असू द्या, ते सगळ्यात आधी त्या ठिकाणी पोचून त्यांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. तर मी त्यांना त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल त्यांचं संयोजकाचा आभार मानतो. आणि नक्कीच रजाक मालकच्या रूपानं शिवसेनेला एक चांगला शिवसैनिक भेटला आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण ते प्रत्येक कार्यक्रम आमच्या शिवसेनेच्या बॅनरखाली करत असतात. त्यांचं तळमळ चांगली आहे. नक्कीच त्यांना भविष्यात चांगली संधी मिळेल असं मला म्हणजे नक्कीच आशा वाटते. वालेकुम, जय महाराष्ट्र. जो आज मेळावा रखा गया था, आज अच्छा रिस्पॉन्स मिल गया. आज मल्टीपर्पज़ हॉल मदीना चौक में आज अच्छा से अच्छा अल्लाह का फजल है, बहुत अच्छे रिश्ते का रिस्पॉन्स अच्छा मिला है, अच्छा काम हुआ. और हमारे जो जमजम संस्था के तरफ से ये रखा गया था, हमारे शिवसेना पार्टी की तरफ से भी रखा गया था प्रोग्राम. ये हमारे सचिन साहब हमारे अध्यक्ष, उनके नेतृत्व में हम काम करते हैं. हमारे इजाज़ सर, नाना साटे, हमारे मुन्ना भाई पठान, हमारे शकील भाई, हमारे लड़के, हमारे भाई मंगलगिरी, इरफान भाई मंगलगिरी,
हमारे पूर्व मेंबर हमारे अक्कलकोट के, उन्होंने भी आके हमारे को इतने अच्छे सपोर्ट किए। और जो रिश्ते के जो सब जन जो भी मेहनत करे उनके वजह से मैं धन्यवाद देता हूँ। जय महाराष्ट्र। बहुत सारे रिश्ते जो है यहाँ पर इस फ्री के माध्यम से जुड़े हैं, क्या कहना चाहोगे? अच्छे से अच्छे जुड़े, अच्छा रिस्पांस मिला और ऐसा ही हम लोग काम करते गए तो ऐसा कुछ तक जल्दी रिश्ते भी हो जाएंगे। और ये अपना काम सही बोले तो ये काम को इंजाम देना ज़रूरी है अपने। मेरे को तो ऐसा लगा ये कार्यक्रम से कंटिन्यू ये कार्यक्रम का प्रोग्राम करना ज़रूरी है। जो फालतू में पैसे डाल को दिखाओ का कार्यक्रम करते कुछ मतलब नहीं है। ये अगर अपन कार्यक्रम जो कर रहे, मेरे को हमारे लोक प्रधान के मैनू भाई मेरे कान पर डाले, वो अच्छे से हर बारी को मेरे को कुछ तो कुछ अच्छे से अच्छा आइडिया, मेरे पैसे वापस नहीं जाते हुए अच्छे काम को लगाते पैसे। मेरा ऐसा मानना है, हमारे मैनुद्दीन भाई को शुक्रिया अदा करता हूँ मैं मैनू भाई का। और ऐसा ही मेरे को बोलते जाइए, मैं कभी भी आगे हो कि ऐसे अच्छे काम के लिए मैं कभी भी आधी रात को तैयार रहूँगा काम करने के लिए। आने वाले इस मंथ एंड में ही आपकी तरफ से पूरे एक महाजलसे का आयोजन किया गया है, क्या कहना चाहेंगे उस बारे में? इंशाल्लाह ज़रूर करेंगे हम।